आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा। त्यासाठी प्रथम कढई घ्यायची, ती छान तापवून घ्यायची, त्यात मोहरीची फोडणी करायची, त्यात कढीपत्ता, कांदे, मिरची टाकायची, टमाटर टाकायचे आणि ती छान फिरवून घ्यायची। त्यानंतर त्यात शेवया टाकायच्या, शेवया छान परतवून घ्यायच्या, छान भाजेपर्यंत परतवून घ्यायच्या, लाल होईपर्यंत। त्या परतवल्यानंतर त्यात हळद आणि मीठ टाकायचे, कारण त्यात आपण पहिले मिरची टाकली होती। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता त्यामध्ये। ते छान परतवून झाल्यानंतर त्यात थोडा सांबार टाकायचा। सांबार टाकल्यानंतर गरम पाणी बंद करून ठेवायचे आणि ते गरम पाणी त्यात टाकायचे। गरम पाणी टाकल्यानंतर छान ते परतवून घ्यायचे। पुन्हा गरम पाणी टाकल्यानंतर छान परतवून घ्यायचे। पाणी परतवून घेतल्यानंतर त्यावर एक ताट झाकून छान वाफ काढायची। वाफ काढल्यानंतर अशा प्रकारे आपला उपमा तयार आहे खाण्यासाठी। उपमा आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपला उपमा तयार खाण्यासाठी। धन्यवाद।